नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण स्वादिष्ट किचनमध्ये जेवणाची चव वाढवणाऱ्या अशा 4 प्रकारच्या चटण्या पाहणार आहोत। हिवाळा म्हटलं की चविष्ट आणि गरम गरम खावेसे वाटले की गरम गरम भाकरी करून तिळाची चटणी खाल्ली की जेवण अधिकच रुचकर होते। तर अशा चटण्या आपण आज बनवणार आहे। चला तर आता आपण रेसिपीकडे वळूया। त्यासाठी मी 1 वाटी जवस, 1 वाटी कारळाला खानदेशामध्ये खुरसणी असे म्हणतात, 1 वाटी खोबऱ्याचा किस, 1 वाटी तीळ, लसूण, बेडगी मिरचीचं तिखट आहे आणि लाल मिरच्या, जिरं असं आपण वापरणार आहे। चला तर आता आपण तीळ भाजायला घेऊ। गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, जाडबुडाची घ्यायची कढई आणि खोल घ्यायची, म्हणजे ती तडतड उडते तीळ, तर इकडे तिकडे उडत नाही। कढई चांगली तापलेली आहे, पण आता आपण मंद गॅसवरती खरपूस भाजायची आहे। साहित्य आपण जितकं खरपूस आणि छान भाजू मंद गॅसवरती तितक्या आपल्या चटण्या खमंग होतात। 3 ते 4 मिनिटं झालेले आहे। आता हलकासा असा छान खरपूस रंग आलेला आहे त्याला। त्यातच आपण 2 चमचे पोहे खायचे, 2 चमचे धणे टाकून घेऊ। तीळ गरम असते, हिवाळ्यामध्ये गरम उष्ण पदार्थ खावे, पण ती पण गरम पडू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडे धणे घातलेले। नंतर 1 चमचा जिरं घालू, चव पण लागते आणि तीळ गरम पण पडत नाही, त्यामुळे आपण धणे जिरे घालायचे। तीळ आता चांगली भाजून झालेली आहे, आता आपण काढून घेऊ। ती तीळ गार होते तोपर्यंत आपण जवस भाजून घेऊ। जवस चांगलीच भाजली गेलेली आहे। आता आपण गॅस बंद करून काढून घेऊ। जवस थंड होते तोपर्यंत आपण कारळा पण भाजून घेऊ। कारळा पण आता आपला छान भाजून तयार आहे। जास्त भाजला की कडवट होतात, म्हणून अगदी छान तडतड उडायला लागला की गॅस बंद करून द्यायचा। कारळा गार होतोय तोपर्यंत आपण तिळीची चटणी करून घेऊ। तिळीमध्ये धणे जिरे घातलेलेच आहे। आता आपण त्याच्यात लसूण घालू, लसूणाच्या 7-8 पाकळ्या, बेडगी मिरचीचं तिखट आहे, रंगासाठी टाकलेलं आहे, लाल मिरच्या टाकते, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, तिळीची चटणी आपली तयार आहे। जवसाच्या चटणीसाठी 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे खोबऱ्याचा किस, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। आता मिक्सरच्या भांड्यात आपण चांगलं बारीक फिरवून घेऊ। जवसाची चटणी पण आपली छान झालेली आहे। कारळाच्या चटणीला थोडासा लसूण जास्त टाकायचा, चमचाभर जिरं, चमचाभर तिखट। ही चटणी तिखट छान लागते, त्यामुळे तिखट आपल्या आवडीनुसार मी आता 1.5 चमचा टाकलेला आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ। खुरसणीची चटणी पण आपली तयार आहे। आता खूप छान खमंग वास येतोय सगळ्या चटण्यांचा। तुम्ही पण या हिवाळ्यात आता नक्कीच करून पहा आणि भाकरी सोबत खाऊन पहा। तर आपण खोबऱ्याची चटणी करायला, खोबऱ्याच्या चटणीसाठी 1 वाटी खोबऱ्याचा किस, चमचाभर जिरं, 10-12 लसणाच्या पाकळ्या, लाल तिखट, चमचाभर रंगाचं बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे आणि चवीनुसार मीठ। फिरवून घेऊ। खोबऱ्याची चटणी पण आपली तयार आहे। ती थोडीशी अशी आरडबरड ठेवायची, म्हणजे ती खाताना छान लागते। तर आता आपल्या 4ही चटण्या इथे तयार आहे। तर आता आपण गरम गरम भाकरी सोबत सर्व करायला घेऊ। चला तर आता आपली गरम गरम भाकरी, शेंगदाणा तेल टाकलेली तिळाची चटणी, जवसाची चटणी, कारळाची चटणी, खोबऱ्याची चटणी असं सगळं तयार आहे। तर आपण जेवायला तयारी करू। जेवता जेवता तुम्हाला जर चटणी आणि भाकरी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।